अरबी समुद्रामध्ये अत्यंत दुःखद घटना आज घडली आहे. बोट दुर्घटना घडली आणि त्यामध्ये बरेच नागरिक हे दगावले, तर काहींना वाचवण्यात यश आलेलं आहे. उरणमधील जैन पेठे रुग्णालय आणि मुरा रुग्णालय या ठिकाणा काही जे रुग्ण होते अडकले होते त्यांना वाचवून या ठिकाणी उपचार सुरू आहेत आणि काहींना सोडलेलं आहे. काही काही जण 11 जण मयत झालेले आहेत. त्यामधले वाचलेले काही लोक आपल्या सोबत आहेत. बाबा, हे दुर्घटनेमधून वाचलेले आहेत. कसा प्रसंग होता यावेळी? अरे बाप, इतका बेकार होता की काय सांगू तुम्हाला. सांगण्यासारखी जरूरत काहीच नाही. तिथे असं कधीच पाहिलं नाही. इकडे तिकडे ते पडून पूर्ण इकडे तिकडे लहान लहान लेकरं बचाव बचाव बचाव, कोणी वाचवायला येत नाही. आता आम्हाला समजा नाही एवढं अंग बचावलं तुम्ही कुठून निघाला होतात आणि कसं रेस्क्यू केलं तुम्हाला? आम्ही इथून निघालो होतो, त्याला काय म्हणतात, गेट ऑफ इंडिया इथून निघालो आम्ही 8 जण. आम्ही तिथं बसलो, ती जागा नव्हती बसायला. तरी मला एक सीट घेतली. काही लोक उभे राहिले आणि थोड्या दूर जात नाही तर तो आला गाडीवाला, त्यानं मारली टक्कर का तिला एक पेशंट ड्रायव्हर होता, तो मरून आपल्या गाडीवर पडला आणि मी सामनेच होतो उभा. तो येऊन डायरेक्ट माझ्या त्याची गाडी पडली. त्याच्या गाडीतल्या की नाही वाटली. जेव्हा बुडाला तेव्हा कसा प्रसंग होता तुमच्यासोबत? जॅकेट तुमच्याकडे होतं? नाही ना, आमच्याकडे जॅकेट नाही, काही नाही. ते तेव्हा गाडी डुबून बसून राहिली खाली पाण्यामध्ये. आता एवढा भाग राहिला होता फक्त बुडायचा. आमचे लहान लहान लेकरं आम्ही बचाव म्हणून इकडे तिकडे, ती कोणी बचवायला नाही. मग आली एक गाडी, त्याने आम्हाला बचावलं. तुमच्यासोबत एक छोटा लहान मुलगा पण होता? 14 महिन्याचा मुलगा होता. तो बचावला. आमच्या मुलामुळे तो बचावला. तुम्ही कुठे आले? आम्ही तुमच्यासोबत आणखी किती लोक होते का, म्हणजे किंवा कुटुंबातले किंवा बाहेरचे त्यांना? नाही, आम्ही कुटुंबातले 8 जण होतो. आम्ही यवतमाळ निघालो होतो. इथे पोरगीचा कार्यक्रम होता काही तिच्यामुळे. बोटीमध्ये जास्त लोक भरली होती त्यामुळे दुर्घटना घडली. त्याच्यावर जागा नव्हती ना, आड जागा नव्हती बोटीमध्ये. म्हटलं मुलाला दुसऱ्या बोटीमध्ये बसलो. नाही ना म्हणे, आपण तिकीट काढली म्हणे याची वाली 290 रुपये तिकीट आहे म्हणे, बोटीमध्ये बसायचं. जेवण जाऊन आपण लवकर येऊन जाऊ म्हणे, असं म्हटलं. जेव्हा तुम्हाला रेस्क्यू केलं कोणत्या बोट होते त्यावेळी आणि तो प्रसंग कसा होता जेव्हा तुम्ही बाहेर निघाला? बाहेर निघाला तर म्हणजे ते दोऱ्या पकडून निघायला लागला आम्हाला. त्या बोटवाल्याने तिकडून दोऱ्या फेकल्या आमच्याकडे. तेव्हा आम्ही दोऱ्या पकडून निघालो. आणि ते त्याच्यामध्ये ते पेट्रोलची गाडी होती, ते पाय घसरून जावायचे, हात घसरून जावायचे, तरी आम्ही कसं चढून गेलो. दिनेश काळपणे. नक्कीच. तर हे होते आपल्यासोबत दिनेश काळपणे. हे सुद्धा त्या समुद्रामध्ये बोटीमध्ये होते आणि दुर्दैवाने त्यांचा सुद्धा अपघात झाला. मात्र रेस्क्यू करून त्यांना सध्या वाचवण्यात आलेला आहे आणि सध्या त्यांची तब्येत सुद्धा अत्यंत चांगली आहे. मी आकांक्षा देशमुख. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.